लागत माझा मुखीला आधार जाईन मजला जिला असं झालं एवढं चाललो आणि थोड्यासाठी हरलो असं झालंय खरंच आणि एवढा होऊ नाही येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं बाबांचं मंदिर दिसतंय आणि जय साईनाथ. दिवस आपला आहे 6वा. आजचा 6वा दिवस, उद्याचा 7वा दिवस आणि 8व्या दिवशी आपलं दर्शन आहे. आणि जय साईनाथ. मी थोडं चालतोय सुद्धा आणि सेवाराम सुद्धा चालू आहे. आता सकाळ आहे म्हणून मी चालतोय, संध्याकाळी सुद्धा मी चालतोय आणि आता मी चालेल 5-6 किलोमीटर तरी चालेल. नंतर मी घाटामध्ये जाऊन जरा पब्लिकला कलिंगड, पाणी वगैरे, वेफर वगैरे वाटणार आहे, थंड ज्यूस वगैरे. सो सध्या चालतोय मी आणि माझ्यासोबत पब्लिक आहे. काय आला? हा घे ना हा घे चलो. जय साईनाथ. खूप सेवा केली आमच्यासाठी. कलिंगड नाही भाई, ताक नाही भाई, मैंने इतना कुछ अरे माझ्या बोलतो काय माहित का माझ्याकडून. जय साईनाथ. जय साईनाथ. अभी अपन आगे करते हैं भाई, थोड़ा पानी भी देते हैं और कलिंगड भी. अभी सीधा भाजी दिल्ली जाने मला. गंदा लावलाय सायन्सचा आणि आता मी चालत जाणार आहे. पतला वगैरे गाईज कमेंट करा, बाबू बारीक झालाय बारीक. चलो मामा इमा सब दगड़ा बिगड़ा चलते. जय साईनाथ. हमारा बचकाना भी है. लो किसका ठापा? अभी पालकी में चल रहा था. तिथून आम्ही चालत आलो त्यांच्यासोबत सिन्नर पासून. खाना खाने के लिए कुछ भी कर सकते. त्यांनीच केला. चार्जिंग पण फुल करून घेतले एकदम. आपली पब्लिक फायनली आपल्याला 6व्या दिवसाला भेटली आहे. दीपू भाऊ 6व्या दिवसाला पद्धतशीर भेटलात. ते पण अजून हॉल्टवर पोचलो नाही. दुपारचा हॉल्ट मी हॉल्टला टच करून आलो, ते पण गाडीनी. कुठे ह्याला तोंड बघायचं, हालत बघा कशी आली. काय भे बुद्ध विहार आम्ही सिन्नरला. आलोय बुद्ध विहारामध्ये. त्यांना विचारलं कुठे विहार आहे, ते आहे इकडे घेऊन आलेत. मस्त आहे, गाव आहे आणि जिकडे आपली मूर्ती होती त्याच्या बाजूलाच गाव आहे. इथे खूप जुनं आहे. कधीच आहे, जाम आले पण जाम जुने आणि खूप छान सुंदर आहे. सो आपण इकडे अगरबत्ती वगैरे लावूया. घरी असती तर मस्त मजा केली असती जयंतीची, पण ह्यावेळेस चान्सेस भेटला. लास्ट टाइमला आपण सगळ्यांनी मस्त जयंती साजरी केलेली, पण ह्यावेळेस नाही करता आली कारण की आपण पदयात्रेला होतो. मला आयडिया पण नव्हती की 14 एप्रिलच्या वेळेसच पदयात्रा येणार आहे. तर चलो, बॉबी येईल, बॉबी सुद्धा येतोय मागून, तो चालत येतोय. तर
खूप लेट चालू होणार आहे. जर अर्धा तास पण असतं थांबले असतील 6-7 पर्यंत, म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत चालू होईल ऊन उतरल्यावर. तर नाही थांबू शकत तो, पण सगळे पुढे जातील, मला हे मागे एकटीला चालत यायला लागेल. चल बॉबी गेला पुढे. बॉबी मस्त कलिंगड कापते कोमल. फुल सेवाराम. कलिंगडचा दुसरा दिवस. फुल सेवाराम चालू आहे. पाणी वाटप, कलिंगड वाटप. कोमल, 100 किलोच्या वर तरी वाटले ना? अख्ख्या गोण्या संपल्या. घ्या घ्या घ्या. 100 किलोच्या वर आम्ही आता कलिंगड वाटल्यात. जय साईनाथ. बाबू पवार पण मदत करतोय. बाबीच्या आशीर्वादाने जय बॉबी. बाबा के आशीर्वाद से. बॉबी काकाचे जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. काया पालट माझा मुखीला आधार साईन बसला जिला. काया पालट माझा मुखीला आज सांगतो जगाला. विठ्ठल लीला झाली साई लीला. चलतम मध्ये आम्ही रात्रीच्या हॉल्टवर पोहोचलोय. जय साईनाथ. जय साईनाथ भावा. जय साईराम. अक्षय झोपला. कोमल पण चालली. जय साईनाथ. जय साईनाथ. पुन्हा अंतरून वगैरे टाकलंय पदरशी. जय साईनाथ. ऍक्च्युली मी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण चालणार आहे. परवा दुपारी आपली पालखी पोहोचेल. परवाचा दिवस पण चालेल. आणि 1 ते 1.5 दिवस कदाचित मी बसलो पण सेवाराम वगैरे पण केली मी. आणि थोडंफार वाईट वाटतंय बसलो, कारण नाही होत होतं, हिंमत हरलेलो. तर 2 दिवस आम्ही चालू कंटिन्यू, कारण तिसऱ्या दिवशी आपली पालखी पोहोचणार आहे. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. सो जय साईनाथ. आणि सेवाराम करत आलो आम्ही. ठीक आहे. मजा आली सेवारामला. जाम अभी सोते. आपला 6वा दिवस ना. 6वा दिवस संपला इकडे. उद्याचा 7वा दिवस. भेटूया उद्या. सातवा दिवस. सकाळचा हॉल्ट. पालखी गेली आपली पुढे. नाश्त्याला काय आहे भाई? क्या बात आहे. इडली. फुल पद्धतशीर इडली चटणी. जय साईनाथ. देऊ ना. हाँ नंतर बर्फ घ्या. रुको मैं आता हूँ 5 मिनट में. फुल सेवाराम. फुल सेवा. जय साईनाथ. पालखी आपली पुढे गेली आहे. आता दुपारच्या हॉलला बघू, भेटू.
चलो बाय. जय साईनाथ बुवा. कुठे पण ठेवा, सुट्टी ठेवा. जय साई. फुल घेरत आले काय? अरे आम्ही आत्ता उठलो रात्रीच्या हॉलवरला. चप्पल पण चोरी झाली बाबा. माझी पण झाली, मी दुसऱ्याची केली मग. मी पण रडत होता रडत तरी चालतो. अगदी रडत चालतं. भाऊ कॉफी घ्या ना. त्याला मी कॉफी. आता बोललो थांब कर. साईराम कॉफी. कोण कॉफी पिला रे? हा भाई. साई लीला. जय साई. पब्लिक बैठी इधर. ओम सॉरी. जय साईराम. जय साईनाथ भाई. जय साई. थोड़ा कॉफी पीने बैठे हम लोग. हिंदी का बोलतोय मी. सवय आली तुला. कॉफी प्यायला बसलो आम्ही. मस्त इथे बसल्यात. कॉफी पीत जयस वगैरे गेले. आता या भावाचा फोड. पूर्ण भाऊ काटेला. पोट नाही, त्याला काटा घुसला आतमध्ये. काच का काटा. ओके तर काटा काढते. आणि माझे फोड आता कोमल फोडणार. फोडशील ना माझे फोड त्याला सुकून घ्या. कोमल? माझे फोड फोडशील ना? तर माझे फोड बघू. फोड का तोंड? तुझा तोंड फोडला पाहिजे आणि माझे फोड. हिम्मत नाही करायची. काय धड तोंडाच्या तू. हा अरे बाबा. हा बाबा. हे पाय दाब त्याचे. पाय दाब. बाय हॉटेल आहे. ये फोड थोड़ी है. वो फोड थोड़ी है. अच्छा पानी निकल गया. फोड़ दिया मैंने. अभी मेरा फोड दिखाता हूँ मैं. 6 फोड है वो फोडने वाली को. आणि आता ह्याचे फोड दाखवले मी. माझे फोड दाखवले. काय नाही ते हे पूजे लावले त्याने. हे सुकला. आला ना हे. कोण बोलला वरून फोडायचं? पानी पूरा भाग में आएगा. पागल है क्या? पाएगा ना ऊपर का छिलका देगा. छिलका तकलीफ देगा उसको. मैं कैसा पड़ा मुझे मालूम है. मेरे ऊपर से पड़ा मैंने यहाँ से. म्हणजे छिलका भी निकालना है. छिलका उल्टा निकलेगा नहीं. नीचे छिलका लगेगा. उसको पाव घसेगा. चलेगा ना. पाव घसेगा. चल रहा नहीं क्या. छिलका ये होगा ना. अभी इसका ही बढ़ेगा. इसका ही बस. फोर ट्रीटमेंट चालू आहे. हे जेली आले बाहेर. सबका अलग अलग सिरिंज है. सबका अलग अलग सिरिंज है. डिओ डॅन मातो. निव्या का अभी चल के आता है. पूरा मान होली आहे. पिचकारी होली के दिन किधर था? दुसरा फोडायला करू ना पिचकारी भाऊ. दुखत नाही हो मी. आम्ही इथे गावात आलो अंघोलीला. बाबू. ए बाबू. ए बाबू. ए पिल्लू. ए इथे वळ. जम क्यूट आहे. चालतोय. 6 महिन्याचा आहे. किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा असेल. मस्त आम्ही आलो इथे. उसका घर है गणेश. गणेश भाई का. हा बा, याला ना सोनपापडी दिली आहे. हो. आता संपेपर्यंत तोंड नाही खोलणार काहीच. इथे बघ. ए पोरा. ए नाव काय? तू नाव काय? मल्हार. बोलत नाही तो. मल्हार तो आता बिझी सध्या बोलणार सध्या नाही. बिझी आहे खाण्यात. सो आम्ही इथे आता बावडीच्या बाजूला अंघोल. ऍक्च्युली तिथे अंघोल करायची जागा माणसांची आहे, पण तिथे म्हैस गेलाय अंघोलीला. ए म्हैस ना अंघोल करणार तिकडे. अंघोळ माणसं करणार. मी बारीक झालो का? दिख रहा है. हाँ. ऍक्च्युली ना असं खुल्या रानात अंघोळ करण्याची मजाच काही वेगळी आहे. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला. पायी 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 येशील शिर्डीला.
ए वेड्या बाई भाऊ सरप्या मारलं ए बाय तर बाकी लोक कपडा धुवून येत ना वाटायचे भांडी मध्ये आवाज खूप वास येतो आता बोलता मला माहित होणं दोन घाणेटे आहेत मी डिओडन लावतो डिओडन लावतो परफ्यूम लावतो हे दोघं घाणेटे आहेत आता हे बघा काय नाही 1 2 1 2 3 फुल पद्धतशीर हॉल्ट बनवला आम्ही आमचा दुपारचा हॉल्ट या उन्हात ह्याचा बर्थडे है हैप्पी बर्थडे भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला अभी यहाँ से अपने को चलना है 25 किलोमीटर सो इकडनं आपण चालत जाणार आहे पूर्ण शिर्डीपर्यंत आणि मस्त जेवलो वगैरे बाजूला हॉटेल होतं जेवलो कारण आपला जेवणाचा हॉल्ट मागे आणि तिथे खूप ऊन आहे सो म्हणून आम्ही इथे जेवलो आणि आता तुम्हाला दाखवलं मी थोडंसं आराम वगैरे करतो आणि चालूया आपण 25 किलोमीटर आणि उद्या फायनली बाबांचं दर्शन जय साईनाथ 1 hour later. जाऊया पायी शिर्डीच्या ठाई जाऊया पायी शिर्डीच्या ठाई मला जावंसं वाटलं ओ मला जावंसं वाटलं हो येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं साई बाबा की सप्ता मालिक जय साई तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन पायी चालत नेलं या सदा सबुरी वाल्यानं पायी चालत नेलं या सदा सबुरी वाल्यानं साई तुझ्या दर्शनाची चालला काय गंभीर विषय आमच्या त्याचा बॉबीने पण खूप केलाय कोमलने पण खूप केलाय त्याच्यासोबत त्याचा बॅक सपोर्टला आपला बाबू दादा होता आणि वेंकी भाई होते खूप सारा त्यांनी नियोजन केलं खूप छान वाटलं असंच प्रेम दरवर्षी दाखवा तुम्ही जिथे कोणत्या पालखीला जाल तितके आम्ही जाऊ ओम साईराम जय साईनाथ जय साईराम आणि माझ्याकडनं कोणाला दुखापत झाली असेल किंवा चुकी झाली असेल तर साईराम माफ करा सर्वांनी तुझ्याकडून मला दुखापत नाही होऊ शकत दुखापत खाली फोड आले त्याचं ए माझे मुले आले फोड तुला बाबू भाई कुछ गलती बिलती हुई रहेगी माफ करो हा भाई जय साईनाथ पासून तरी तो बसला खूप मदत केली खूप सेवाराम केली या राहुल तुला जाम पुण्य लागणार आहे तुम्ही जाम सेवाराम केली आहे जय साईनाथ आपल्या गाद्यांपासून सगळ्या गोष्टींपासून सगळा आपला राहुल करो होता सगळ्यांच्या राहुलने ठेवलं राहुलने ठेवलं. बॅग नाही ठेवली जानून मधून ओरडतायत हे लोक आणि नंतर दाखवत की मॅच बघतायत असं शेवटच्या दिवशीच्या रात्रीच्या हॉलला आता आम्ही पोहोचलोय सावली विहीरला आणि बाबूला पुढे जाऊन हॉल्ट पकडायला सांगितलेला
हा चला आमची जागा पकडायला सांगितलेली तर त्याला बोलले मी की झाड बघ त्याच्या खाली बघ म्हणजे आपल्याला हवा पण येईल आणि सकाळी लेट उठायचंय तर भाईनी झाड बघितलंय हे बघा. पण त्याला पानं बिनं नाही पत्त्याने झाड सुकलाय. तर पब्लिक आजचा 7वा दिवस. आज सावलीवीरला पोचलोय फायनली आणि थांबा रे उद्या 8वा दिवस. उद्या 12 ते 1च्या दरम्यान आपलं बाबांचं दर्शन होणार आणि हा दिवस ही रात्र परत नाही येणार आहे आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. आणि खूप मिस करू. कसे 7 दिवस गेले काही समजलं नाही आणि उद्याचा दिवस आहे. उद्या बाबांचं दर्शन करणार तर जाम बरं वाटेल. एवढं चाललो सुद्धा मी आणि सेवाराम सुद्धा केली. मी दरवर्षी चालतो पण यावर्षी थोडंसं नाही जमलं उन्हामुळे. ऊन खूप जास्त होतं आणि मला ॲलर्जी येत होती आणि पूर्ण बॉडीवर ॲलर्जी येत होती आणि 2:30-3 वाजेपर्यंत मी चालू होतो तर नाही जमलं मला. म्हणून मी 5व्या का 4थ्या दिवशी काहीतरी बसलो, थोडंफार बसलो, संध्याकाळचं चालायचो. मस्त जागा पकडली. दाखव सगळी पब्लिक झोपली आपली. गाईज आता इथे खूप मोठा शॉट झालाय माझ्यासोबत. मी पटाणी शिवाला टाकलेली आणि दुसरी पटाणी होती ती मी बोललेलो येताना आमच्या इकडचे एरियातली पोरं येणार होती तर त्यांना बोललेलो घेऊन ये. तर ते लोकांनी तिकडनं कलेक्ट केली टेलरकडनं पण भाई कुठे ठेवून आले पटाणी त्यांनाच माहिती नाही. आणि आता एंड टायमाला मला हा असा शर्ट घालावा लागतोय आणि ही जीन्स आणि हा शर्ट घालावा लागतोय. पण मी जी पटाणी घालणार होतो ना ती एवढी रावस आहे. अशी हाफ पटाणी शिवलेली मी. ती कदाचित भेटली तर मी परत घालून दाखवेल, नाही भेटली तर परत तशी शिवायला लागेल मला. पण माझ्यासोबत जाम बेकार शॉट झाला आहे. आणि आजचा शेवटचा दिवस 8वा दिवस साईमय सकाळ. आता आपण दर्शन करणार आहे फायनली बाबांचं. कोमलसुद्धा रेडी झाली आहे. आपल्या अक्की भावाने एक्स्ट्रा आणलेला कुर्ता देवासारखा भेटला भाऊ माझा. आणि मस्तपैकी आता मी कुर्ता घातला आहे. माझी पटाणी तर काय माझ्यापर्यंत पोचली नाही पण ठीक आहे. हे छान वाटतंय ना त्या शर्ट आणि जीन्सपेक्षा हे जरा छान वाटतंय. जरा नाही खूपच छान वाटत आहे. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. 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 ॲक्च्युली ना आम्ही इथे पिक्चर लावलाय पंखा पिक्चर आणि पंख्याची हवा घेत बसले सर्व. इथे बघा कसे बसलेत लागले इथं सब हवाले इथे घ्यायला बसलोय. आणि इकडनं आता आपली शिर्डी म्हणजे मंदिर बाबांचं मंदिर 4 किलोमीटरवर आहे. 2 किलोमीटरवर पालखी निवार आहे. तिकडे पालखी थांबणार आहे. सो आपण तिथे जाऊया मग त्यानंतर मंदिरात जाऊ. सिरियसली सांगतो गाईड असं झालं एवढं चाललो आणि थोड्यासाठी हरलो असं झालं आहे खरंच. आणि एवढा ऊन आहे बघा. जाम ऊन आहे सिरियसली. अशी चक्कर येते माझ्या डोळ्यांमधनं बघू शकता अशी चक्कर येते. एवढा ऊन आहे. पब्लिक बाबांचं मंदिर दिसतंय आणि पालखी आपली पुढे गेली आहे. सो आपण आता हा जो फोन आहे तो आपण ठेवूया लॉकरमध्ये आणि जाऊया बाबांच्या दर्शनासाठी. बाबांचं दर्शन करू फायनली आज. आणि दर्शन झाल्यानंतर परत भेटू. सध्या तरी आम्ही जातो बाबांचं दर्शन करायला. फायनली आमचं दर्शन झालंय आणि फायनली आम्ही हॉटेलवरती पोहोचलोय. पण चावी एक मुलगा घेऊन गेलेला आहे आणि आम्ही अर्धा तास झालं बसलोय सगळे. हे बघा थकून येऊ. असा विचार केलेला की आता जाऊन मस्त AC चालू करू आणि लांबले इथे आम्हाला सायलीलाचं आमंत्रण आलंय भंडाऱ्याचं.
भंडाराचं नाही, पूजाचं निमंत्रण आहे. तर आम्ही प्रयत्न करू पाया पडायला जाऊन, आहे की नाही? येस. आणि दुसरी गोष्ट काय बोललो होतो मी, हां तेच चावी आता कुठे माहित नाही आम्हाला. आणि आम्ही मस्त हॉटेलच्या आणि बाहेर यावरतून आमचा टेम्पोवाला पण कुठे ते पण माहित नाही, आमच्या बॅगा पण तिकडेच आहेत. खरंच तर आणि आमचं खूप life छान दर्शन झालं. खूप छान, seriously अक्षरशः खूप 15 मिनिटं आम्ही बाबांच्या समोर उभे होतो आणि पालखीवाल्यांसाठी असं स्पेशल होतं. खूप खूप छान वाटलं आणि खूप छान दर्शन झालं. आणि जय साईनाथ. एवढ्या दिवसानंतर आपण प्रवास करतो, फायनली सक्सेस झालाय. The next day. सो काल आमचं दर्शन झालं आणि आम्ही रूममध्ये जाऊन सर्वजण झोपून गेलो. जय साईनाथ. आम्ही जाऊन झोपून गेलो, एवढे दमलेलो. सो मस्तपैकी झोपलो आणि आता नाश्ता करतोय. आम्ही आता इकडनं निघणार आहोत घरासाठी. मस्त स्लीपर बस केली आहे AC वाली. सो तो एक आपला पार्ट घेऊ, नंतर घरी जाऊन आपण ब्लॉग एंड करू. आणि कालपासून मी अपडेट दिली नाही म्हणून ही क्लिप काढतोय की काल आम्ही दर्शन झाल्यानंतर येऊन डायरेक्ट झोपून गेलो, कारण सर्वच थकलेलो खूप आणि ऊनसुद्धा खूप होतं. त्या AC रूम बुक केलेलं, मस्त झोपून गेलो. आता दुसरा दिवस उगवला आहे, उठलो आहे, नाश्ता चालू आहे. चलो मिलते आगे. बस आली आहे. हां ठेव. बस आली आहे आपली. आपण 15 लोक आहेत. बॅगा ठेवतोय. मस्त AC स्लीपर आहे. सो मस्तपैकी जागा बिगा भेटलेली आहे. आता आपली ट्रॅव्हलिंग चालू झाली आहे. पब्लिक दिखाव ना, पब्लिक सगळे काळे झाले ना, जेवढे बसले सगळे काळे झाले. आणि कोमलच्या तोंडातून मला एक शब्द ऐकायला जाम भारी वाटलं. हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा. बोल कोमल. आत्ताच वाटत होतं की कधी दिवस संपतील, जेव्हा आपलं पाय चालत होत तेव्हा. आणि आता वाटतं कधी येतील दिवस परत पुढचा वर्ष कधी येईल पदयात्रेचं, असं झालंय. आणि सिरियसली दरवर्षी सर्वांना असंच वाटतं, जसा दिवस संपला तसं आता पुढचा वर्ष कधी येईल असं होतं. आणि पुढच्या वर्षी आम्ही आपल्या पालखी जरा कमी दिवस चालवणार आहे, म्हणजे दिवस जरा जास्त असणार 10 दिवस करणार आणि आहे. कमी ड्युरेशन असणार आहे. सो चालत जायला मजा येईल. गंभीर विषय चालू आहे इकडे. सगळे मीटिंग मध्ये बसले. कसली मीटिंग चालू आहे? मीटिंग आता पद्धतशीर आम्ही जेवलोय आणि थोडी मीटिंग चालली आहे, कारण आमचा नेक्स्ट प्लॅन आहे गोव्याला जायचा. त्या बाबतीत मीटिंग चालली आहे. आम्ही सगळे गोव्याला जाणार आहे आणि राहुल बोलतोय की नाही येणार आहे. गोव्याला चालत जाणार आहे. कोण? आणि हा सगळ्यात भारी म्हणजे ना, आपल्या दगडाचा विषय असा आहे की आपण सँडो ना छापूया गोवा कडून. ते बोललं जे मला फॉलो करणार आहेत ते अनफॉलो करतील ते सँडो बघून.